आता काल मी अजिबात व्हिडिओ टाकला नाही, व्हिडिओ शूट केला नाही. आता का व्हिडिओ टाकला नाही आणि का व्हिडिओ शूट केला नाही ना, तुम्हाला जर सांगतेच पुढं, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. आता सकाळचे 11 वाजलेले आहेत. तर अक्षू माऊली दोघं पण शाळेत गेलेत आणि सकाळचं आपलं आज आज पण ना ढगाळ ढगाळ वातावरण झाले. माहीत नाही दुपारनं पाऊस येतोय की काय. तर माझी कपडे भांडे वगैरे झाली आणि आज आहे गुरुवार, एकादश पण आहे, गुरुवार पण आहे आणि आज स्वयंपाकाला सुट्टी. तर शाबू वडे वगैरे मला बनवायचे. त्याच्यासाठी मी बटाटे शिजत घालून ठेवले शिजवायला. बटाटे शिजवून ठेवलेत, परत ना शाबू भिजत घातला आहे, शेंगदाणे वगैरे भाजून ठेवलेत आणि शेवया आलेत बघा. सकाळी सकाळी ना शेवया करायला आलेत. पण हे आता असलं आबाळ झाले ना, आबाळ गच्च भरले, वातावरण असं झाले. तर म्हणून थांबले, म्हणलं असं थोड्या वेळाने करता येईल. आणि सांगते तुम्हाला, सकाळी सकाळी मी एक आठवडा झालं वाट बघत होते, ते सांगते तुम्हाला. आणि आज आपली ना शेळी वेली बघा. पहाटे 4 वाजताच मी उठले होते. मला उठवलं आत्यानी पहाटे 4 वाजताच ना. तर दाखवते तुम्हाला आपली गोंडस आणि छोटी छोटीशी पिल्लं दाखवती. आता 2 पिल्लं झालेले शेळीला आपल्या. झापाखाली आपली छोटी छोटी छानस गोंडस पिल्लं 2 बघा, अशी मी डालून ठेवलेले बघा, कशी ओरडायला लागलेत. ए नको येऊ नको येऊ. तर एकदम मस्त बघा. माऊली सुद्धा उठलेला पहाटे 4 वाजता. शेळी वेलती ना त्यावेळेस माऊली सुद्धा उठला होता. तर त्याला सुद्धा बघा लय भारी वाटत होतं ही पिल्लं बघून. आणि एकदम शांत वातावरण झालंय. आणि ना हे बघा असलं ढगाळ ढगाळ वातावरण झालंय, आभाळ गच्च भरलंय. आणि आपली शेळीला वगैरे मला धुवायचंय आता. हे बघा कशा हळूहळू ना आपली पिल्लं ओरडायला लागली. आणि काल ना दिवसभर माझं मिशनीचं काम चालू होतं. 1-2 ब्लाऊज कट करून ठेवले, परत 1-2 ब्लाऊज शिवून ठेवलेत. जशी शेळी ओरडते का नाही तशी पिल्लं ओरडतात बघा. तर शेळीला वाटतं पिल्लं जवळच असायला पाहिजे, पण मी काय जवळ ठेवत नाही, कारण तिथं बाहेर आहे ना, तर इथं आतमध्ये पाऊस वगैरे आला तर इथं आत ठेवलेलं आहे मी असं झाकून. आणि चला आता दुपारी बघा माऊलीचे पप्पा येणार आहे, तर ही घरं आणून ठेवल्या शेवया करायला. तर दोघी तिघी ताईंचं म्हणणं होतं की तूच घरं आणि तूच बनव, आणि आम्ही नेताना पैसे वगैरे देता येईल म्हणले. तर असं म्हणलं. काही जणांना बघा काय काय ताईंना वेळ नसतो घरा वगैरे आणायला, तर मीच आणायला लावलं होतं माऊलीच्या पप्पांना काल. तर आज सकाळी मला असं हे असं ढगाळ वातावरण झाले ना, त्याच्यामुळं राहून गेले शेवया बनवायचं. आणि असो आता तुम्हाला कालचं सांगते, काल व्हिडिओ शूट केला नाही आणि का बनवला नाही व्हिडिओ. परवाचा व्हिडिओ होता ते काल तुमच्याबरोबर शेअर केला, आणि कालचं काय कारण होतं ते सांगते. तर काल सकाळी सकाळी बघा 8:15 ना माझ्या वडिलांचा फोन आला होता मला. तर माझ्या म्हणजे की माझ्या मामाला बघा, सख्या मामाला, आईच्या भावाला का नाही देवाज्ञा झाली. तर काल ना इतका वाईट दिवस, अजिबात करमत नव्हतं आणि इतकं टेन्शन. आणि परवा 2 दिवस बघा ते माझ्या मिशनीचं वगैरे टेन्शन होतं. हे 2-3 दिवस ना असं झालं होतं माझ्या, पण त्याच्यापेक्षा बेकार दिवस ना काल होता. तर इतकं वाईट वाटलं ना. तर आता मला काही जाता आलं नाही बरं का, पण माझी बहीण वगैरे, बहिणी, परत एक दाजी, परत आई वडील हे सगळे गाडी करून गेले होते. आता त्यांना मला काही जाता आलं नाही. माऊलीच्या पप्पांना पण जाता आलं नाही, ते पण बाहेर गेले होते भाडं घेऊन. त्याच्यामुळं कोणी जाता आलं नाही, कोणाला जाता आलं नाही. आणि इतकं वाईट वाटलं ना. काल बघा दिवसभर फोन हातात घेऊ वाटलं नाही, व्हिडिओ शूट करू वाटलं नाही, काय सुद्धा नाही. आणि परवाचा व्हिडिओ होता ते फक्त मी अपलोड केला, तेवढंच केलं. तर अजिबात एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी बनवला नव्हता, इतकं वाईट वाटत होतं. आणि काल बघा म्हणजे की थोडंसं बघा आपल्याला आता आपल्या आईचं म्हणजे माझी आई आणि मामा हे दोघं सक्के भाऊ बहीण भाऊ होते, आणि हे दोघंच होते, एकच मामा आणि एकच आई, असं दोघंच होते. तर इतकं वाईट वाटलं बघा. आणि सकाळी सकाळी ऐकलं तर माझी काय सुद्धा कामं झाली नव्हती अजिबात. व्हिडिओ शूट करायचं असं म्हणलं की असं लगेच वडिलांचा फोन आला होता, माझा स्वयंपाकच चालू होता. तर तोवर ना मी अजिबात व्हिडिओ परत शूट करून झालंच नाही मला.
असं देवपूजा वगैरे केलं. लवकर उठलेली बघा, काल पण 5 वाजता उठलेली. आता लवकरच उठावं लागतं कारण अक्षरधार माऊलीसाठी लवकर डबा बनवावा लागतो. आणि त्यांना पण बघा माऊली तर 9 वाजू देत नाही. 9ला लगेच त्याला जेवण आणि लगेच जायला लागतं. त्याच्यामुळे लवकर स्वयंपाक वगैरे करून ना लवकर देवपूजा आवरून स्वयंपाक करायला घेतला होता. नुकतंच माझा स्वयंपाक चालू होता 8:15ला तर वडिलांचा फोन आला. तर माझे अजून कपडे भांडी ही काय सुद्धा झाली नव्हती. पण परत मला अजिबात काही कामं करू वाटली नाही आणि अजिबात करमत नव्हतं. तर कपडे तर अक्षरशः सांगते मी तुम्हाला, दुपारी 12-1 वाजता मी कपडे धुतली आणि निवांत नाही तर मिशनीपाशी बसले होते. आणि शेळी एक वेळेला झाली होती, ते त्याचं एक चालू होतं आणि अजिबात शेळीला गवत नव्हतं. तर गवताला सुद्धा मी काल गेली नव्हती. तर हे बघा, अजिबातच गवत नाही शेळीला. आणि अगोदरचे हे जे गोठवडं आहे बघा बांधलेलं, ते अगोदर जे होतं बघा गवत, म्हणजे की शेळी खाऊन राहिलेलं शिल्लक गवत ते वाळून सुकून गेलं होतं, तेच मी बांधून ठेवलं होतं. म्हणलं असं जेणेकरून पावसाळ्यात जाता वगैरे नाही आलं गवताला तर तेच टाकता येते. म्हणून आज मला गवताची भरपूर गरज होती, पण आज इतकं भरपूर काम नाही. सकाळी सकाळी असलं वातावरण झालं आहे, शेवाय वगैरे बनवायला आले आहेत. परत अजून बरंच काम आहे, अजून मिशनीवरती बसायचं, अजून मी फराळाचं केलं नाही. तर फराळाचं वगैरे करायचं. अक्षदाला माऊलीला ना भरपूर शाबू वडे भरपूर आवडतात. तर म्हणलं असं तर नंतर करता येईल. 12च्या सुट्टीत ना माऊली बोलला मी येणार आहे घरी शाबू वडे खायला. आणि मग चहा खारी खाऊन गेलेत दोघं पण आता येतील 12च्या सुट्टीत. मला अगोदर शाबू वडे बनवून घ्यायचे त्यांच्यासाठी. तर चला, त्यांचं काय उपवास असो अगर नसू तर खायला पण म्हणजे की जेवण पण पाहिजे आणि फराळायचं पण पाहिजे. आणि शेळी वेली ना तर त्याच्या चिकाच्या वड्या मी तुमच्याबरोबर त्याची रेसिपी शेअर करणार आहे. तर मस्त वड्या बनवणार आहे. आता मी सध्या फ्रीजमध्ये ठेवले दूध सकाळी काढून. बरेच ताईंना खीस वगैरे बनवते, पुन्हा वड्या बनवते, पण मी सिंपल फक्त वड्या बनवते. खीस वगैरे काय बनवत नाही. आता मागच्या वेळेस मी एकदा खीस बनवलं होतं बघा, तर ते कोणी खाल्लं नव्हतं. एकदम असं म्हणजे कुरकुरीत झाला होता, ते छान झाला होता खीस. पण आता आमच्या घरात काय आवडत नाही कुणाला खीस, काय कोणी खात नाही. तर मी आता त्याच्या वड्या बनवणार आहे आणि ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला आता शेवया वगैरे बनवायला घेते. आणि कालचा दिवस म्हणलं ना खूप बेकार गेला. मला अजूनसुद्धा सकाळीसुद्धा तसं झालं होतं. मी सकाळचंसुद्धा काय आता सकाळचंसुद्धा रुटीन तुमच्याबरोबर शेअर केलं नाही, व्हिडिओ शूट करू वाटलं नाही. आणि कालसुद्धा तसंच झालं होतं, इतका बेकार दिवस. आणि माझे सख्खे मामा होते, ते माझ्या आईचा सख्खा भाऊ, म्हणजे आई आणि भाऊ, माझी मामा दोघंच बहीण भाऊ होते. तर हे बघ अचानक ना त्यांना अटॅक आला. आणि सकाळी बघा झोपले होते तर सकाळी उठलेच नाही. तर सकाळी उठवायला गेले घरचे सगळे, तर अजिबात उठले नाही. तर हे असं सकाळी सकाळी ना बातमी कळली होती. इतकं वाईट वाटलं ना, हे ऐकून. जाता तर काय आलंच नाही, पण ऐकून तर इतकं वाईट वाटलं. काय करू काय नाही, उडून जाऊ का पळून जाऊ असं झालं होतं. पण शेवटी जाता आलं नाही. बहिणी वगैरे त्या गेल्या होत्या आणि माऊलीचे पप्पा पण जवळ नव्हते, बाहेर गेले होते. घरचे पण आता काय सांगायलाच नको, इतकं प्रॉब्लेम झाला होता ना, त्याच्यामुळं काय जाता आलं नाही. असो, चला आता शेवया वगैरे बनवायला घेते. अजून ना बरेच काम आहेत. माऊली येणारे 12 वाजता घरी. आणि हेच ते कारण होतं कालचा व्हिडिओ न शूट करण्याचं, न बनवण्याचं. इतकं मनाला ना इतकं वाईट वाटत होतं आतनं, ते काय सांगायलाच नको ना. माऊलीच्या पप्पांनी बघा रात्री येताना 15 किलो गरा आणलेला आहे. तरी अजून गरा एक दोघी ताईंचं अजून राहिलेलंच आहे बनवायचं, पण असं म्हणलं परत एकदा बनवता येईल. आणि आता सध्या बघा 15 किलो आणलेला आहे गरा. म्हणलं परत ना, आता असं वातावरण पण झाले ना, आता एकत्र एवढं भरपूर बनवता येत नाही. म्हणलं थोडं थोडं बनवता येईल. आता आज मला हे बघा 15 किलो सगळ्याच बनवून घ्यायच्या त्या, परत राहिलेल्या मग परतच्या परत. आणि हे बघा इकडे ना मी बटाटे वगैरे शिजवून ठेवलेले आहेत. आणि सकाळी जरा माऊलीचे पप्पा लवकर गेलेत ना, तर इकडे पापडे आणि वेपर्स तळून ठेवलेलं मी. आणि इकडं म्हणलं तर शाबू भिजत घातलेला आहे. आणि मी साय टाकून ना भरपूर असं साय टाकून मी इरजण लावले, म्हणजे की दही लावलेलं आहे. आता बघू दुपारपर्यंत ना माऊलीचे पप्पा येईपर्यंत मस्त आपलं दही विरजण साईचं दही लावले मी हे. आणि पायटा पण आणला काल नीट करून. तरी बघा म्हणजे की काल सकाळीच ना परवा रात्री ना हे पायटा नीट करून आणला. परत मिशन पण नीट करून आणली. एवढा प्रॉब्लेम झाला होता मिशनीचा आणि पायट्याचा.